मंडळींनो नमस्कार। ही अचलपूर आणि परतवाडा नगरी आहे। या अचलपूर परतवाडा नगरीला कुठला अभिशाप लागलेला आहे हे कळायला मार्ग नाही आहे। आपल्याला माहिती आहे काल इथे मोठ्या धूमधडाक्यामध्ये नवनियुक्त सदस्यांनी नगरसेवकांनी इथे पदभार घेतला। याशिवाय उपाध्यक्षपद इथं काल विराजमान झालंय। असं होत असताना आज लोक मोठ्या अपेक्षेने इथं आले। नवनियुक्त आमच्या प्रभागातले सदस्य मिळतील, नगराध्यक्ष मिळतील, हे सर्व हे होत असताना, हा सर्व प्रकार होत असताना आज इथं एक मोठी गंमत घडली। इथले मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांनी आज अक्षरशः बैरमला मस्त हंडी पार्टी ठेवली। त्या म्हणजे तिथं सर्व कर्मचाऱ्यांना आणि विशेष म्हणजे नगरसेवकांना, ते नगरसेवक आहेत परंतु इथला जो कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याला त्यांनी इन्व्हाइट केलं। आणि आता आपण बघतोय आता सकाळी 12 वाजतापासून ही नगरपालिका ओसाड पडली होती। लोक मोठ्या अपेक्षेने आले होते आपापल्या कामासाठी, परंतु इथं एकाचंही काम आज पहिल्याच दिवशी इथं झालेलं नाहीये। मग ही जर अवस्था पहिल्या दिवसची आहे तर मग येणारा 5 वर्षाचा कार्यकाळ कसा असेल? मुख्याधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं हे समजलं नाही का? त्यांना आज शुक्रवार आहे, शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असतोय। शनिवार रविवारी त्यांना मस्त पैकी त्यांना यथेच्छ लोकांना जीव खाऊ घालता आलं असतं। आणखी कोणती काय पार्टी करायची होती ते करता येऊ शकलं असतं, परंतु मुख्याधिकारी साहेबांना ते साधं कळलं नाही। ही मोठी या शहराची शोकांतिका आहे। खरंच मी मगाशी म्हटलं अभिशाप आहे हा। नगराध्यक्ष कोणी बनो, सदस्य आमच्या प्रभागातले कोणीही बनो, परंतु सामान्य जनतेशी त्यांचं नाळ जुळलेली आहे का हा महत्त्वाचा प्रश्न इथं ठरतोय। आपल्याला विचार करायचा मित्रांनो। आज जर ही पहिल्या दिवसची ही अवस्था आहे, आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये, कार्यालय, महिला बालकल्याण, बांधकाम, हे सर्व मुख्याधिकारीची कॅबिन सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे, हे सर्व ओसाड आहे। पहिल्याच दिवशी जर अशा पद्धतीची ही अवस्था आहे तर मग येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय होऊ शकतं हे आपल्याला आम्ही दाखवत राहू। दिनांक 15 जानेवारी म्हणजे कालच मोठ्या धूमधडाक्यात अचलपूर नगरपालिकेतील सदस्यांनी आपला पदभार स्वीकारला। मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज दिनांक 16 जानेवारी शुक्रवार रोजी मोठी गंमत घडली। येथील मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांनी बैरम येथे मोठ्या पार्टीचे आयोजन केले। त्यामध्ये येथील सर्व नगरसेवक तथा पदाधिकारी गेले असल्याचं बोललं जातं। असे असताना धीरज कुमार गोहाड यांनी आपल्या नगरपालिकेतील सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्या पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं। त्यामुळे येथील नगरपालिका आज सुनसान झाली होती। नगरपालिकेतील सर्व खुर्च्या आज खाली होत्या। एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे सर्वसामान्यांचे काम अगदी रेंगाळले। नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी कालच आपला पदभार स्वीकारला असताना आज मोठ्या अपेक्षेने सामान्य नागरिक नगरपालिकेमध्ये आला होता, परंतु त्याला आज रिकाम्या हाताने घरी परतावे लागले। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या नगरसेवक निवडून दिले आहेत। जुळ्या नगरीचा विकास होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे, परंतु येथील प्रशासकीय कर्मचारी आणि नवनियुक्त सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अगदी पहिल्याच दिवशी त्यांची घोर निराशा केली आहे। त्यामुळे आज अचलपूर नगरपालिकेच्या परिसरात नागरिकांचा रोष दिसून आला। विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस आहेत। या सुट्टीच्या दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी बैरम यात्रेत पार्टी वगैरे काय ठेवायचं ते ठेवलं असतं, परंतु त्यांनी वर्किंग डेला असा कार्यक्रम आयोजित करणे ही कितपत योग्य आहे हा चिंतनाचा प्रश्न आहे। गोवर्धन इंगडे इथं कशासाठी आले होते आपण? आम्ही आलो होतो आमच्या मोहल्ल्यातली समस्यासाठी। हां, तर मग संडासच्या गार्डन मधलं संडास जो आहे तिथं शौचालयामध्ये पाणी नाही, हां, की काहीच व्यवस्था नाही, कोणता कर्मचारी नाही तिथं संडास बाथरूम येते पुरं भरलेलं आहे टाचाटच। यासाठी आम्ही 2-3 वेळा तक्रारही केली, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही शिवोच्या कक्षमध्ये दालनात येतो, पण हे इथं कोणीच हजर नसतेच बिलकुल। आपण जेव्हा आले तेव्हा सीओ भेटले नाही आपल्याला? नाही भेटले आम्हाला। 2-3 वेळा आलो आम्ही, हां, तक्रारी करून पाहिली, आमच्या अचलपूर नगरपालिकेची तक्रार केली, हां, पण कोणी इथं नाही आहे। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर।